भाग्यलक्ष्मी। आज मी माझ्या सौभाग्याची भीक मागते तुझ्याकडे। यांना जर काही झालं ना तर मी स्वतःला कधीच नाही माफ करू शकत, कधीच नाही। कौतिक सांगू मी कुणाला। अरे त्या देवाला सुद्धा वेटीला धरताना तुम्हाला लोकांना लाज नाही वाटत? आणि काय ग, एवढी जर का आई भिराई तुझ्या पाठीशी आहे ना तर आज मलाही बघायचंय आई भिराई नक्की तुझ्यासाठी काय करते ते। उचल तो दिवा आणि धर तळहातावर। आणि हो, गोदाच्या तुम्ही सुद्धा सारखं आई भिराई चालू असतं ना तुमचं। माझा तुम्ही सुद्धा जप करायचा, आणि एक दोनदा नाही 1000 वेळा। आणि तोपर्यंत तिने तो दिवा हातातनं खाली पाडायचाही नाही आणि ठेवायचाही नाही। अगं काय करतेस ये? अहो सदग्रस्त, अहो कोण आहात तुम्ही? तुम्हाला जर देवीचं दर्शन घ्यायचं असेल तर लवकर घ्या, देऊळ बंद करायची वेळ आली। ऐकताय का तुम्ही? आई भिराई नमा। सगळ्याच्या पाठीमागं होते, जर संजयला कळलं तर तो गप्प राहणार नाही, गावात आमची बेइज्जत होणार। पण त्याला दिसलंय कुठं आपण तिथं होतं ते? पण गोडाऊन आपला आहे संजयला माहित असणार। आणि दुसरं, संजयला जरी कळलं नाही तरी जयश्रीबाईंचं काय? हो पण जयश्रीबाईला तरी काय माहितीये तिथं तिला आणणारे कोण होते? मीच सांगितलं होतं ना तिच्या डोळ्यावर पट्टी बांधायला। पण मूर्ख माणसा, डोळे बंद असले तरी काय उघडा होता ना त्याचं काय? काशी काशी काशी, आई आल्यात। अहो तुम्ही? आई आई कशी आहेस तू? फार लागलं नाही ना तुला? मला सांग, त्या गुंडांनी कुठे नेलं होतं तुला? अगं काशी किती प्रश्न विचारतीस? जावई बापूंकडे बघ, त्यांना खूप लागलंय, जा। काय झालं तुम्हाला? कुठे लागलंय सांगा ना, इथे बघू। भाऊ भाऊ तुम्ही, भाऊ कुठे होता इतके दिवस? पूर आल्यापासून तुम्ही कुठे दिसलात नाही, सगळीकडे शोधलं। भाऊ सांगा ना काय झालं? भाऊ काय झालं त्या दिवशी? सांगतो, सगळं सांगतो। बरं पाणी मिळेल, घशाला कोरड पडली आहे। काशी मला आता निघायला हवं। आई हे बघ, आता नाही, मी तुझं काही एक ऐकणार नाही। तू आज इथेच थांबायचंयस। निदान तुमच्यावरचा धोका टळेपर्यंत तरी तुम्ही इथेच थांबा। हे बघा, तुमच्यावर कोणी हल्ला केलाय त्या माणसाचा छडा लागलाच पाहिजे। बरं बरं मला सांगा, तुम्हाला त्या माणसांबद्दल काय माहिती आहे? नाही, डोळ्यावर पट्टी होती ना माझ्या, त्यामुळे नाही पाहिलं मी। बाप्पाजी, तुम्हासने येळ आल्यावर कळल की ही जयश्री काय चीज आहे ती। हे बघा, तुमच्यावर कोणी हल्ला केला हे लवकरात लवकर कळलं पाहिजे आपल्याला, म्हणून मी उद्या पोलीस स्टेशनला जाणार आहे। आणि जोपर्यंत ती गुंड हाती लागत नाही तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा प्लीज। निदान आजची रात्र तरी। ठीक आहे संजयराव, मी इथे राहीन, पण एका अटीवर, तुम्ही पोलिसात अजिबात जायचे नाही। पण आई, त्या गुन्हेगारांचा पत्ता कसा लागेल आता? गुन्हेगार आपल्या समोर येईल आणि त्याला सामना करायला मी समर्थ आहे। आई भिराईने मला त्यासाठीच तिथं पाठवलंय। आली आली भाग्यलक्ष्मी।